हॅलो गाईज, आय एम कमल. आज आपण 100 कॉमन इंग्लिश प्रोवर्ब करणार आहे. ठीक आहे, आणि सोबत मराठी मिनिंग सोबत. ठीक आहे, हे टोटल किती आहे? हे टोटल 500 आहे. ठीक आहे, आपण आज जेवढे होऊ तेवढे करू. ठीक आहे, आणि आजपासून आपण इंग्लिशची सिरीज चालू करत आहे. ठीक आहे, आजपासून आपण इंग्लिशची सिरीज चालू करत, त्याचा हा पहिला व्हिडिओ. आज कमीत कमी तुम्हाला 3 ते 4 व्हिडिओ मिळणार आहे. ठीक आहे, तर चला पहिला प्रश्न बघूया. काय म्हणताय? एक मिनिट गाईज. काय म्हणायचं? ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड. म्हणजे काय मराठी मिनिंग? उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. म्हणजे काय? तुमच्या जो बोलता तुम्ही, बोलण्यापेक्षा काय असलं पाहिजे, तुमची जी कृती आहे ती चांगली असली पाहिजे. माहिती आहे, बोलण्यापेक्षा कृती चांगली असते पाहिजे. ठीक आहे, फक्त बोलून हे काम न झालं पाहिजे की मी हे करेल ते करेल, नाही. फक्त तुम्ही बोलले आहे तर ते मग तुम्हाला करते पण आले पाहिजे. ठीक आहे, एक्सप्लेनेशन काय दिलंय? बोलण्यापेक्षा करून दाखवणे जास्त प्रभावी असते. ठीक आहे, चला नेक्स्ट. हा बघा, नेक्स्ट सेकंड क्वेश्चन काय म्हटलंय? बॅड वर्कमॅन ब्लेम हिज टूल्स. ठीक आहे, म्हणजे काय? ज्याला काही कामधंदे येत नाही किंवा ज्याला कोणतं काम येत नाही तो नेहमी काय करतो? दुसऱ्याला नेहमी दोष देत असतो. मराठी मिनिंग काय? आपल्या मराठी मिनिंग मध्ये येते ही जी मनी आहे है ना. ठीक आहे ना, याला काय म्हणतात? नाचता येईना आणि अंगण वाकडे. बघा, त्याला डान्स करता येत नाही पण तो दोष कशाला देत आहे की जे अंगण आहे ते वाकडे आहे. म्हणजे काय? स्वतःला काम येत नसताना साधनांना दोष देणे, साधनांना किंवा दुसऱ्यांना दोष देणे, दुसऱ्यांना दोष देणे. ठीक आहे, चला नेक्स्ट. तिसरा क्वेश्चन काय म्हटलंय? अ बर्ड इन हँड इज वर्थ 2 इन द बश. म्हणजे काय होते? हातचे सोडून पडत्यासाठी लागू नये. म्हणजे बघा, तुमच्या हातात एक काम चालू आहे, तुम्ही त्याला पूर्ण केल्याशिवाय तुम्ही दुसऱ्याच्या म्हणजे झालाय. आपल्या कॉम्पिटिशन मध्ये होते बघा, तुम्ही एक भरतीची तयारी करत आहे, ती भरती आली नाही म्हणजे तुम्ही काय करताय? दुसरीकडे पडता का? तसं नाही करायचं. याचा वर्ष काय करायचं? आपलं पूर्ण 100% द्यायचं. म्हणजे कसं आहे की जेव्हा ही भरती येईल तेव्हा तुम्हाला कसं पूर्ण अभ्यास झालेला असं असायला पाहिजे. ठीक आहे, एक्सप्लेनेशन काय म्हणताय? जे आपल्याकडे आहे ते सोडून नसलेल्या गोष्टीच्या मागे लागू नये. ओके, चला ठीक आहे ना. हां बघा, हा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय? अ ड्रॉइंग मॅन कॅच ॲट अ स्ट्रॉ. म्हणजे काय? बुडत्याला काडीचा आधार. ठीक आहे, म्हणजे बघा मी सांगतो, हा जो तालाव आहे, ठीक आहे, तालाव आहे किंवा नदी पकडायकडे. ठीक आहे, हा नदीतून असा वाहत चाललेला आहे आणि इथे माहिती आहे का गवत उगललं आहे. हा वाहता वाहता काय केलं? यांनी असं गवताला पकडलं. म्हणजे काय होतं? बुडत्याला किंवा वाहत्याला काय झालं? कडीचं आधार. संकटात सापडलेला माणूस कोणत्याही छोट्या आधाराला कंटाळतो. ठीक आहे, नेक्स्ट. नेक्स्ट प्रश्न काय म्हटलंय? अ फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इज इन डीड. ठीक आहे, म्हणजे काय? गरजेला हात देतो तोच खरा मित्र. बघा, मैत्री तर खूप असते आणि मैत्रीमध्ये मित्रही सुद्धा खूप असतो, पण मित्र आपला असा असला पाहिजे की जो आपल्याला अडचणीमध्ये सहायता करेल. अडचणीमध्ये सहायता असली पाहिजे. ठीक आहे ना, अडचणीमध्ये सहायता करणारा पाहिजे. ठीक आहे ना, दोस्त खूप असतात. ठीक आहे, एक्सप्लेनेशन बघून घ्या याचं. जो मित्र कठीण प्रसंगी मदत करतो तोच खरा मित्र असतो. ठीक आहे, चला नेक्स्ट. काय म्हटलंय? अ पेनी सेव्ह इन अ पेनी गेन. ठीक आहे ना, वाचवलेला पैसा म्हणजे मिळवलेला पैसा. बघा मी तुम्हाला सांगतो, हे तुमची कमाई आहे. याच्यामधून जर तुम्ही एवढा पार्ट तुम्ही माहिती आहे का स्वतःसाठी किंवा जमा करत आहे. ठीक आहे ना, उधळपट्टी न करता तुम्ही जमा करत आहे. उधळपट्टी करणे म्हणजे कसं होते? बघा, जो फालतूचा खर्च असतो तो तुम्ही करत नाहीये आणि तो तुम्ही जमा करताय. म्हणजे काय होतं? एक प्रकारे तुम्ही एक्स्ट्रा पैसा कमवत आहे. म्हणजे काय होतंय? तुम्ही एक्स्ट्रा मनी अर्न करत आहे. ठीक आहे, एक्स्ट्रा मनी अर्न करत आहे. बचत करणे हे पैसा कमावणे सारखेच असते, कारण जेव्हा तुम्हाला अडचण येते तेव्हा हाच पैसा तुम्हाला मदत करतोय. हा क्वेश्चन इकडे आलाय. ठीक आहे, इकडे सांगून देतो मी. ठीक आहे ना, बघा काय क्वेश्चन तर तिकडे गेला. ठीक आहे, त्याला सोडून देऊ, नेक्स्ट क्वेश्चन करून घेऊ. एक मिनिट गाईज. काय म्हटलंय? अ स्टिच इन द टाइम सेव्ह द 9. ठीक आहे ना, वेळीच केलेल्या उपायाने संभाव्य मोठी हानी टळते. बघा, जर तुम्हाला काही कार्य करायचं, जर तुम्ही आता जर बघा नगर परिषदची वेकेन्सी यायची आहे. ठीक आहे, आणि जर तुम्ही आतापासून जर त्याला अभ्यास देणं चालू केलं तर तुम्हाला काय होईल? समोर जे मग एकदम मोठा सिलेबस दिसतो ना, मग तो तुम्हाला एकदम छोटूसा वाटेल. आतापासून हळूहळू हळूहळू थोडा वेळ त्याला देत चला. ठीक आहे, ओके. एक्सप्लेनेशन काय? छोटी समस्या वेळेवर सोडवली तर भविष्यातील मोठी समस्या
टाळता येते. बघा तुम्ही जर आतापासून एक एक सब्जेक्ट जर कव्हर केले ना, मग तुम्हाला हे एकदम जी मोठी समस्या आहे ती एकदम वेळेवर तुम्हाला येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलंय, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. म्हणजे आपण ते ऐकलंय ना, जे चकाकते सर्व सोने नसते किंवा पितल सोने नसते. पितल सोने नसते किंवा जे चकाकते सोने. हा वाक्य कोणतं आहे? हा वाक्य मिश्र वाक्य आहे. ठीक आहे, सांगून दिलं मराठीमध्ये. चला ठीक आहे ना. एक्सप्लेनेशन काय, प्रत्येक सुंदर किंवा आकर्षक दिसणारी वस्तू नेहमीच मूल्यवान नसते. आठवण ठेवा, नेहमीच मूल्यवान असते का? नसते. आपण खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ॲज यू सॉ सो शॉल यूज रीप. मग जे काय, जे तुम्ही पेराल तेच उगवेल. ठीक आहे. म्हणजे बघा आतापासून जर तुम्ही नगर परिषदचा अभ्यास करणं चालू केला आहे, तर जेव्हा नगर परिषदचा रिझल्ट येईल ना, तेव्हा तुम्हाला त्याची खरी किंमत चालेल की तुम्ही काय पेरलं होतं. आणि जे तुम्ही पेराल किंवा जे तुम्ही स्ट्रॅटर्जी म्हणून अभ्यास कराल तेच तुम्हाला तुमच्या रिझल्टमध्ये दिसणार आहे. जसे कर्म कराल तसे फळ मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलंय, बार्किंग डॉग सेल्डम बाईट. हे तुम्हाला माहित आहे. मराठी मीनिंग, कुत्रा भुंकणारे जे कुत्रे आहे कधी चावतात का? नाही. म्हणजे काय आहे की जो बरसने वाले बादल है वो कभी गरजते नहीं आणि गरजने वाले बरसते नाही. त्याचा मीनिंग आहे. भुंकणारे कुत्रे चावत नाही. एक्सप्लेनेशन काय, जो खूप बोलतो आणि धमकी देतो तो सहसा कृती करतो का? नाही, ते फक्त वरवरचेच असते. चला नेक्स्ट काय म्हटलंय, बॅगर्स मध्ये काय होतं, भिकारी. बॅगर्स म्हणजे काय होतो, भिकारी. बॅगर्स कॅन बी चूसर्स. बघा भिकारड्याला निवडण्याचा हक्क नसतो. म्हणजे भिकाऱ्याला कसं आहे, रात्रीची पोळी दिली तर ती रात्रीचीच खावं लागते. तो असं नाही म्हणू शकत की मला सकाळची पोळी द्या म्हणून. जो त्याला भेटेल तो त्याला खावं लागेल. म्हणजे भिकेची भाकरी म्हणे शिडी का. ज्याला मदतीची गरज आहे त्याला अटी ठेवण्याचा निवडण्याचा काही अधिकार नसतो. ऑलरेडी तो अडचणीमध्ये आहे. जर तो म्हणेल की मला, म्हणजे बघा त्याला 10,000ची गरज आहे आणि तो म्हणेल की मला 20 लाख द्या, असं होऊ शकते का? नाही. म्हणजे जेवढा जेवढीची गरज आहे किंवा जेवढा अधिकार आहे तेवढंच बोलू शकतो. अधिकारापेक्षा तो जास्त मागू शकतो का? नाही. बघा हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. बेटर लेट दॅन नेवर. बघा थोडंसं आपण लेट पोहोचलेलं चालते, कुठेही लेट पोहोचलेलं चालते. आपण जर लेट पोहोचताना किंवा घाई करताना जर आपण राहिलोच नाही तर मग त्या गोष्टीला अर्थच काय. म्हणून काय करायचं, घाई गर्दी काही नाही करायची, घाई गर्दी नाही करायची. जे पण जेवढा वेळ दिलाय त्या गोष्टीला आरामात थोडंसं लवकर निघायचं. मराठी मिनिंग काय, उशिरा का होईना पण केलेले चांगले, न करण्यापेक्षा उशिरा कधीही केलेलं चांगलं होतं. ठीक आहे. इकडे सांगून देतो, कोणतीही गोष्ट न करण्यापेक्षा उशिरा का होईना पण ती अधिक चांगले असते. म्हणून आठवण ठेवा, मेहनत नेहमी करावा. आज ना उद्या तुम्हाला रिझल्ट मिळणार. मेहनत नेहमी करा, आज ना उद्या रिझल्ट येणारच आहे. काय म्हणतात, बट ऑफ विदर फ्लॉक द टुगेदर. हा इझी आहे. हा माहिती का, इडियम्स मध्ये पण येतो आणि हा टीसीएसला खूपदा आलेला आहे. काय म्हटलंय, एकाच विचारांचे लोक एकत्र येतात, एकसारख्या स्वभावाची माणसे एकत्र जमतात. तर माहिती आहे तुम्हाला, जे समान माणसं असतात त्यांचे गुण काय होतात, लवकर जुळतात. समान स्वभाव, आवड किंवा विचार असलेले एकत्र असतात. नेक्स्ट हा पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जे असतात ना नात्याची, रक्ताची नाते नाही का, त्याच्यावर डिपेंड आहे. ब्लड म्हणजे होते रक्त, थिकर म्हणजे होते मोठं. ठीक आहे. ब्लड इज थिकर दॅन द वॉटर. रक्ताचे जे नाते आहे ते पाण्यापेक्षा काय असते, नेहमी घट्ट असते. कारण ब्लडची जे कोटिंग आहे ना, ते पाण्यापेक्षा जास्त म्हणजे थोडंसं स्ट्रॉंग असते. ठीक आहे ना. थिक असते किंवा मोठी असते. मोठी नाही, मोठी म्हणजे जाड असते. ठीक आहे ना. कौटुंबिक संबंध इतर कोणत्याही संबंधापेक्षा अधिक महत्त्वाचे असतात. मग बघा, जर तुमचा भाऊ आणि बघा एक भाऊ आणि एक दुसरा व्यक्ती, ह्या दोघांमधून तुम्हाला जास्त प्रेम कोण करत असेल, तो असेल तुमचा भाऊ. आणि वेळेवर जर मदत म्हणजे मॅक्झिमम तर भाऊच लवकर करणार. हा नेक्स्ट काय, चॅरिटी बिगिन्स इज ॲट होम. बघा दान धर्म नेहमी काय करायचं, अगोदर घरापासून सुरुवात करायची. म्हणजे काय, तो काय म्हणताय, बघा तुमच्याच घरी खायला नाहीये, तुमच्याच घरी काय आहे, खायला नाही आहे आणि तुम्ही दुसऱ्याला वाटत आहे, हे काय होतं, हे चुकीचं आहे. अगोदर काय करायचं, दान धर्म आहे ना, पहिले आपल्या घरी बघून घ्यायचं की आपल्या घरी सगळं ओके आहे का. त्याच्यानंतरच दान धर्माला सुरुवात करायची. इतरांना मदत करण्याआधी स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणताय,
क्लीननेस इज द नेक्स्ट टू गोल्डनेस. ठीक आहे ना. स्वच्छता ही परमेश्वराची सेवा आहे. बरोबर आहे. स्वच्छतेचे महत्त्व देवाच्या भक्ती इतकेच आहे. नेक्स्ट काय म्हटलंय, हा खूप जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर कोट. बघा तुमच्याकडे जेवढा कपडा आहे त्या साईजचा तुम्ही कोट बनवू शकता. आठवण ठेवा. नाही तर तुमच्याकडे कपडा आहे 2 मीटरचा आणि तुम्ही कोटाचा माप घेतला आहे 3-3.5 मीटरचा, असं होणार का? नाही. जेवढी तुमची ऐपत आहे तेवढेच तुम्ही खर्च करा. म्हणजे काय, अंथरून पाहून पाय पसरावे. आपल्या ऐपतीनुसार खर्च करावा. नेक्स्ट, डोंट काउंट युअर चिकन्स बिफोर दे हॅच. बघा हा एक सरप्राईज आहे याच्यामधून. बघा किंवा एक आई आहे, हे आईला बाळ होणार की मुलगी होणार हे कन्फर्म तुम्हाला माहित नाहीये, पण तुम्ही काय करा, ऑलरेडी ते बाळ यायचंच आहे आणि ऑलरेडी त्याचा बर्थडे साजरा करायला तुम्ही चालले गेले. असं होते का? नाही. पहिले बाळला तर येऊ द्या, बघू तर द्या की मुलगा होतो की मुलगी होतो, मग तुम्ही साजरा करा ना. अंडे फुटण्याआधीच पिल्ले मोजू नये, आधीच विड्याची पाने मोजू नये. हे दोन्ही महत्वाचे आहे. ठीक आहे. एखादी गोष्ट घडण्याआधीच तिच्या परिणामाची खात्री करून योजना करू नये. हा बघा, हा मी सांगतो, हा खूप जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे. डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. म्हणजे काय आहे की तुमची सगळी जबाबदारी आहे ना, सगळी जबाबदारी एकाच व्यक्तीवर टाकू नका. ठीक आहे ना. तुमची सगळी जबाबदारी एकाच व्यक्तीवर टाकू नका. किंवा काय होऊ शकतं, तुमचं सगळं पण जेवढ्याकडे अमाऊंट आहे तुमचं ते काय करा, एकाच बँकेत किंवा एकाच असं ठिकाणी ठेवू नका की जर डुबलं की तुमचं कामच भारी. असं नाही झालं पाहिजे. काम भारी म्हणजे निगेटिव्ह मध्ये पैसा बुडतो ना, तसा होते तो. ठीक आहे. नेक्स्ट, काय म्हटलंय मराठी मिनिंग, एकाच ठिकाणी सर्व गुंतवणूक करू नये. सांगितलं मी तुम्हाला की तुमचा जेवढा पण पैसा आहे तो तुम्ही एकाच ठिकाणी टाकू नका, कारण ही जर पॉलिसी किंवा ही जर बँक जर डुबली तर तुमचं पूर्णच काम भारी होऊन जाईल. नेक्स्ट, एक्सप्लेनेशन काय म्हटलंय, आपली सर्व मालमत्ता किंवा एकाच गोष्टीत गुंतवू नये कारण नुकसान होण्याची शक्यता असते. नेक्स्ट काय म्हटलंय, इयरली टू बेड अँड इयरली टू राईज मेक अ मॅन हेल्दी अँड वेल्थी अँड वाईज. हे तर माहित आहे. जो लवकर झोपेल तो लवकर उठेल, आणि लवकर उठणे माहिती आहे काय होते, एक स्वस्थ व्यक्तीची हे आहे, निशाणी आहे किंवा ओळख आहे. ठीक आहे. लवकर निजेल लवकर उठेल त्याची आरोग्य धनसंपदा लागे. आणि एक मन पण आहे ना, सकाळी उठा आणि फिरायला जा, म्हणजे तुम्हाला कोणतीही गोष्ट म्हणजे हे करण्याचे टेन्शन नाही राहील आणि बॉडी पण तुमची मस्त राहील. काय म्हटलंय, लवकर झोपणे आणि लवकर उठणे आरोग्यासाठी संपत्ती. आणि हे जर तुम्हाला शाळेत दिलं असते, आरोग्य हीच संपत्ती आहे. ओके. चला नेक्स्ट. हे बघा, हे तेच गोष्टी आहे. एम्प्टी विजल्स मेक दॅट मोस्ट नॉईज. बघा जे खाली असते ना शिटी तीच जास्त आवाज करते. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला काही काम सांगितलं, काम तर गेलं काहीच नाही, पण तो फालतूचे जे फुकणाऱ्या करतो ना त्या गोष्टीला म्हणतात. म्हणजे काम एक पण नाही आणि फालतूचं हे करतो. नुसतं रिकाम्या घड्याला जास्त आवाज असतो. ज्याच्याकडे ज्ञान नाही, कौशल्य कमी आहे ते जास्त काय करतात, बडबड करतात. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलंय, एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लेनिंग. ठीक आहे ना. प्रत्येक संकटात काहीतरी चांगलेले असतात. बघा नेहमी म्हणतात की कुठं तरी तुटलं म्हणजे काही तुटलं तर ते जीवनात संपते, असं नसते. पण आठवण ठेवा, कधी कधी कुठलीही वस्तू कामात येते. बघा कारण माहिती का, हा जो कोंबडीचा अंडा आहे हा तुटेल तेव्हाच त्यामधून नवीन जीव बाहेर निघेल. कळलं? हा जो कोंबडीचा अंडा आहे किंवा अंडी आहे हा तुटेल तेव्हाच त्यामधून नवीन जीव बाहेर निघेल. म्हणजे काय, प्रत्येक संकटात काहीतरी दडलेले असतातच. प्रत्येक वाईट किंवा दुर्दैवी परिस्थितीत काहीतरी सकारात्मक बाजू असते. नाण्याची 2 बाजू असते, फक्त तुम्हाला बघायला आली पाहिजे की ती कोणती बाजू बरोबर आहे. आठवण ठेवा. हा पण आपल्यासाठीच आहे. एव्हरी डॉग हॅज दिस द डे. म्हणजे काय, प्रत्येक कुत्र्याचा दिवस येतो आणि प्रत्येकाचा दिवस येतो. आज ठीक आहे ना, आज आपण अभ्यास करू. ठीक आहे, आज रिझल्ट नाही आला पण अभ्यास तर करते. आज दुसऱ्याचा रिझल्ट आला, उद्या आपला पण रिझल्ट येईल. उद्या आपला पण रिझल्ट येणारच, नक्कीच आहे. ठीक आहे ना. प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी होण्याची किंवा चमकण्याची संधी मिळतेच आणि मिळणारच. नेक्स्ट, फॅमिलियर, एक मिनिट गाईज. काय लिहिलंय, फॅमिलिटरी ब्रीड ऑफ कंटेम्प्ट. अति ओळखीमुळे आदर कमी होतो. बरोबर आहे. बघा एक व्यक्ती आहे, तुम्ही त्याच्या घरी दररोज जातात, आठवण ठेवा एक दिवस तुमची तिथे इज्जत कमीच होणार आहे. ठीक आहे ना. इज्जत जर वाढवायची असेल तर कोणाच्याही घरात कमी जा. एखाद्या व्यक्तीची किंवा गोष्टीची जास्त ओळखीमुळे तिचा आदर कमी होतो. त्याला माहित आहे हा व्यक्ती हाच आहे म्हणून.
त्याच्यामध्ये नवीन काय असं होते मग ते. नेक्स्ट काय म्हटलं, फॉर्च्यून फोर, एक मिनिट गाईज क्वेश्चन खाली होतात, ठीक आहे ना. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव, नशीब शूर लोकांच्या साथ देते. बघा फॉर्च्यून म्हणजे काय होते, नशीब किंवा फ्युचर, ठीक आहे ना. फेवर्स म्हणजे त्याचा साथ म्हणून घ्या, ठीक आहे ना. ब्रेव म्हणजे काय होते, साहसी. कळलं, हे ब्रेव आठवण ठेवा, हा पेपरमध्ये येतो, ठीक आहे ना. नशीब काय होते, फक्त शूर लोकांची साथ देते, बरोबर आहे. जे धाडसी असतात किंवा जे धोका पत्करू शकतात त्यांनाच नशीब साथ देते. नेक्स्ट, गॉड हेल्प थोस हू हेल्प दिमसेल्फ, देव त्याला मदत करतो जो स्वतःची मदत करतो. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की नगर परिषदची वेकेन्सी जेव्हा पण येऊ द्या, तुम्ही आतापासून अभ्यासाला लागा. समजलं, नगर परिषदची एक्झाम जेव्हा यायची तेव्हा येईल, पण तुम्ही आतापासून अभ्यासाला लागा की जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा तुमचं 60 to 70% अभ्यास रेडी झालेला पाहिजे, ठीक आहे. ओके, परमेश्वर फक्त त्यांनाच मदत करतो जे स्वतःमध्ये प्रयत्न करतात. हा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये पण आणि आपल्या जीवनामध्ये आणि टीचर्सला पण. काय म्हटलंय, हॅट मेक अ वेस्ट म्हणजे काय होते, अति घाई संकटात नाही. अति घाई संकटात नाही. घाई संकटाचे कारण बघा काय, एक मिनिट, जे घाई आहे ते संकटाचे कारण आहे आणि घाईने जे काम करते ते नेहमी बिघडते, ठीक आहे ना. घाईचं काम कोणाचा, तो असतो राक्षसाचा. घाईने काम केलेले काम बिघडते किंवा त्यात चूक होण्याची शंका असतो. हे इम्पॉर्टंट आहे. ऑनेस्टी म्हणजे होते इमानदारी, ठीक आहे ना. त्याला आपण प्रामाणिकपणा सुद्धा म्हणू शकतो. प्रामाणिकपणा आठवण ठेवा, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, ठीक आहे ना. आठवण ठेवा, हा जो क्वेश्चन हा आर्टिकलला सुद्धा येतो. म्हणजे कसं असं राहते, ऑनेस्टी इज द, इथे द च्या ठिकाणी टाकायला लागतं. आठवण ठेवा, ही बेस्ट, ही काय आहे, सुपरलेटिव्ह डिग्री आहे. सुपरलेटिव्ह डिग्री सोबत नेहमी द येतो, ठीक आहे. प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम उदाहरण आहे, ठीक आहे ना. नेहमी प्रामाणिक राहणे ही दीर्घकाळात फायदेशीर आहे. एक मिनिट गाईज. नेक्स्ट प्रश्न काय म्हणताय, इट्स नेव्हर टू लेट टू मेंड, ठीक आहे ना. सुधारणा करण्यासाठी कधी उशीर होत नाही, ठीक आहे ना. तुम्ही आजपासून सुद्धा स्वतःमध्ये सुधारणा करू शकता. तुम्ही आजपासून सुद्धा स्वतःमध्ये सुधारणा करू शकता. कल करे तो आज कर, आज करे तो अभी. चुका सुधारण्यासाठी किंवा परिस्थिती बदलण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. फक्त तुमचं महत्त्व किंवा तुमची मनाची स्थिती किती आहे ते महत्त्वाचं असते. बघा, इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हरफील्ड म्हणजे काय होते, तेव्हा बोलते ना, चिडिया चुग गई खेत अब क्या करणार, तशीच गोष्ट आहे. सांडलेल्या दुधावर रडण्यात अर्थ नाही. तुम्हाला माहित आहे का, नगर परिषदचा रिझल्ट आला आणि तुम्हाला असं वाटलं की त्यामध्ये माझं काहीही होणार नाही. म्हणजे काय होतं की वेळ गेल्यावर तुम्ही काम करायला सुरुवात केली होती, वेळ गेल्यावर तुम्ही काम करायला सुरुवात केली. असं नाही, आता तुमच्याकडे वेळ आहे भरपूर. घडलेल्या वाईट घटनेत पश्चाताप करत बसण्यात काहीही उपयोग नाही, कारण काही रिझल्ट मिळणारच नाहीये तुम्हाला, ठीक आहे ना. नेक्स्ट, आता माहिती आहे तुम्हाला, नॉलेज इज पॉवर, ज्ञान आहे तुमच्याकडे, तुमचं पेमेंट पण भरपूर होणार आणि समाजात इज्जत पण भरपूर आहे, ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलंय, मराठी मिनिंग, ज्ञान ही शक्ती. एक्सप्लेनेशन काय, ज्ञान हे व्यक्तीला सामर्थ्यवान बनवते. ज्ञान हे व्यक्तीला सामर्थ्यवान बनवते. नेक्स्ट काय म्हटलंय, लॉटर इज द बेस्ट मेडिसिन, माहिती आहे ना. नेहमी हसत राहा, नेहमी हसत राहा. हास्य हे सर्वोत्तम औषध आहे. हसणे हे आरोग्य आणि मानसिक समाधानासाठी खूप महत्वाचे आहे. नेक्स्ट काय म्हटलंय, लुक बिफोर युअर लिप्स, विचार करून कृती करा. पाऊल टाकण्यापूर्वी विचार करा. बरोबर आहे. बघा, तुम्ही जर कुठचा फॉर्म भरत आहे, तुम्ही राहता नागपूरला आणि फॉर्म भरला औरंगाबादचा आणि मग माहीत चाललं की मी फॉर्म टाकला तर औरंगाबादला आणि कट ऑफ दिली नागपूरची कमी, असं नाही झालं पाहिजे. म्हणजे जे तुम्ही कृती करणार आहे अगोदर त्याबद्दल विचार करून घ्या की ती बरोबर आहे की चुकी आहे, ठीक आहे. एक्सप्लेनेशन काय, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा कृती करण्यापूर्वी नीट विचार करावा. ओके. नेक्स्ट काय म्हटलंय, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. आठवण ठेवा, ही नेसेसिटी म्हणजे काय होते, गरज, ठीक आहे ना. मदर माहिती आहे, इन्व्हेन्शन म्हणजे काय होते, शोध. आठवण ठेवा, जेव्हा तुम्हाला कशाची गरज असते तेव्हाच माहिती आहे का नवीन नवीन गोष्टीची काय होते, शोध होत असतात. गरज ही शोधाची जननी आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज भासते तेव्हाच नवीन शोध लागतात.
बघा, नो पेन नो गेन. जेव्हापर्यंत तुम्ही मेहनत करणारच नाही तर तुम्हाला काहीतरी गेन होणार का? तुम्हाला काहीही प्राप्त होणारच नाही. आठवण ठेवा, मेहनत हीच महत्त्वाची आहे. आतापासून मेहनत करा. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. एक्सप्लेनेशन, काही मिळवण्यासाठी कष्ट करणे आवश्यकच आहे. हा नीती का रूल आहे. ठीक आहे, नैसर्गिक रूल आहे हा. नेक्स्ट काय म्हटलंय, वन मॅन ट्रॅश युअर अनदर मॅन ट्रेजर. एकाची घाण दुसऱ्याची धन असते. बिलकुल बरोबर आहे. बघा मी सांगतो, एक व्यक्ती आहे, त्याने थोडंसं खाल्लं आणि बाकी फेकून दिलं. ह्या याच्यासाठी घाण झाली, पण बाकी जो गरजू व्यक्ती आहे, ज्याला भूकलेली आहे, त्यासाठी काय हा महत्वाचं धन आहे. जी गोष्ट एका व्यक्तीसाठी निरुपयोगी आहे ती दुसऱ्यासाठी मौल्यवान असू शकते. हा सगळ्यात माझा लाईफचा मोस्ट इम्पॉर्टंट. काय म्हटलं, प्रॅक्टिस मेन सॉरी तो दुसरा आहे. ठीक आहे, प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. तो पण लागू होतो. सराव परिपूर्ण नेहमी म्हणतो. आठवण ठेवा, सराव खूप महत्वाचा आहे काही जीवनात करायसाठी. ठीक आहे ना, सतत सराव केल्याने कोणतेही काम होते परिवर्तन. ठीक आहे, आजच्यासाठी मग आपण एवढंच राहू देऊ. आपल्याला खूप म्हणजे याच्यामध्ये किती 500 प्लस आहे. आपण 50 जवळपास काही केले. अजून समोर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करू. ठीक आहे, चला बाय.